नमस्कार. एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत. सेनापती बापट रोडच्या जवळ हे ठिकाण आहे आणि मनात होतं आज काहीतरी साऊथ इंडियन खायचं म्हणून साऊथ इंडियनसाठी आपण आलेलो आहोत. इथे या ठिकाणाचं नाव मी खूप ऐकलं होतं, खूप प्रसिद्ध आहे आणि इथे आल्यावर मला कळालं की ते का प्रसिद्ध आहे. त्याचा 2 मिनिटात मी तुम्हाला ते सगळं सांगतो. खूप सोपी गोष्ट आहे आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझी उत्सुकता खूप वाढली आहे या गोष्टीसाठी. मी पहिल्यांदाच आलो, याच्या आधी कधी या ठिकाणी आलो नाही. जर समजा मला साऊथ इंडियन ठिकाणी जायचं आहे तर मला हे ठरवणं फार सोपं गेलं की कुठे जायचं आहे, कारण का मी एकांत रायडर पुणे फूड गाईड हे फॉलो करतो. एकांत रायडर पुणे फूड गाईड तुम्ही जर फॉलो केलं तर त्याच्यात तुम्हाला कॅटेगरी वाईज यादी मिळेल पुण्यातल्या वेगवेगळ्या हॉटेल्सची, जे आपण या चॅनलवर कव्हर केलेले आहे. साधारण 2-2.25 वर्ष मी या चॅनलवर फूड ब्लॉग्स करतो. स्ट्रीट फूड ते रेस्टॉरंट्स हे सगळं आपण या चॅनलवर कव्हर केलेलं आहे. तर वेगवेगळ्या अनलिमिटेड थाळ्या, वेगवेगळ्या अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेज, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट किंवा इवन स्ट्रीट फूड हे सगळं या चॅनलवर आपण कव्हर करतो. तर तुम्हाला जर ऑर्गनाइज्ड पद्धतीने बाहेर जाण्याचं बेट ठरवायचं असेल तर तुम्ही ही एकांत रायडर फूड गाईड हे फॉलो करू शकता. मात्र 99 रुपयात ही सेवा तुम्हाला उपलब्ध आहे. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. पुण्यातील खाद्यसंस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात, तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे बँगलोर टिफिन बॉक्स. बँगलोर टिफिन रूम, BTR असं या ठिकाणाचं शॉर्ट फॉर्म आहे. त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे हॉटेल चालू असतं, पण त्यांचा जो मेन्यू आहे तो एकदम सोपा आहे, साधा आहे. आपण मेन्यू कार्ड बघूया. हा त्यांचा मेन्यू आहे आणि ह्याच्यातली जी सगळ्यात महागातला जो पदार्थ जर तुम्ही बघायचं म्हटलं तर तो 155 रुपयाचा आहे. टोमॅटो ओनियन उत्तप्पम हा इथला सगळ्यात महाग पदार्थ आहे. बाकी सगळे पदार्थ जे आहेत ते साधारण 100च्या आसपास आहेत आणि ही गोष्ट मला अतिशय आवडली. खूप पॉकेट फ्रेंडली असं हे ठिकाण आहे. अर्थात या पदार्थांची चव ही पाहायला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठीच आज आपण इथे आलेलो आहोत बँगलोर टिफिन रूमला. तर आपण एक एक पदार्थ ऑर्डर करून पाहूया आणि तुमच्यासमोर सादर करूया. आपण ते पदार्थ ऑर्डर करणार आहोत जे इथे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत. तर पहिला पदार्थ आपण जो मागवला आहे तो म्हणजे घी मसाला डोसा, घी रोस्ट मसाला डोसा. तर त्याच्यासोबत आपल्याला अर्थात हा मसाला डोसा दिला आहे आणि वरती तुम्ही हे घी पाहताय. त्याच्यावर त्यांनी 2 चटण्या दिल्या आहेत. ही तिखट चटणी, ही नॉर्मल चटणी आणि हे सांबार आहे. गरम गरम सगळ्या वाफा येतात मस्त. चला घास घेऊया.
आणि डोसा जो आहे ना तो पातळ नाही आहे. तुम्ही जर हे पाहिलं ना थोडा जाडसर डोसा आहे, क्रिस्प एकदम. आधी ही चटणी ना तिखटवाली त्याच्यासोबत घेतो. सुंदर चविष्ट असा डोसा आहे. बॅटर छान पद्धतीने फर्मेंट केलेलं आहे आणि योग्य प्रमाणात कुरकुरीतपणा आणि सॉफ्टपणा याचं दोघांचं मिश्रण आहे त्या डोस्यामध्ये. जर आता आपल्याला ती भाजी जी आहे त्या भाजीपर्यंत पोचायचं आहे. ही भाजी हाताला तूप बघा, छान तूप आहे, वास तर अप्रतिम येतोय. भाजीचा घास घेऊन बघूया, आधी नुसतं खाऊन बघूया म्हणजे भाजीची ओळख आपल्याला पटेल. मस्त आहे. भाजीमध्ये जो बटाटा आहे ना त्याचे थोडे थोडे काप आहेत. बऱ्याच ठिकाणी काय होतं मॅश केलेला असतो बटाटा, तोही आवडतो. इथे छोटे छोटे काप आहेत. हरभऱ्याची डाळ जी आहे ती माझ्या घासामध्ये आली, ती आहे यात. म्हणजे एक जेन्युइन तक्रार आहे किंवा एक प्रश्न आहे की हे साऊथ इंडियन लोक डोस्यामध्ये भाजीची जी क्वांटिटी ती एवढीशीच का देतात आणि लोक पुरून कसे काय खातात असं. आता सांबारकडे वळूया आपण. मला जो सांबार आहे तो बघायचा आहे. सांबार छान आहे. सांबार आंबट गोड आहे, चिंच गुळाचा त्यात वापर केलेला आहे म्हणून आंबट गोड आहे. थोडक्यात सांगण्यासारखं म्हणजे सांबार अप्रतिम. आता ही जी चटणी आहे ती बघूया आपण. सगळ्या गोष्टी छान आहेत या चटणीमध्ये. चटकन तुम्हाला पुदिन्याची ओळख जी आहे ते पुदिना करून देतो. फ्लेवर एकदम हलकाच आहे, म्हणण्यात आपलं अस्तित्व आहे, त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे पुदिना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. छान रिफ्रेशिंग अशी ही चटणी आहे. आता हा डोसा पटकन संपवतो आणि पुढचा जो पदार्थ आहे तो मागवूया. दुसरा पदार्थ जो आपण इथे मागवला आहे तो म्हणजे गार्लिक घी रोस्ट मसाला डोसा. खूप सुंदर पद्धतीने हा प्रेझेंट झालेला आहे. घी मसाला डोसा आहे आणि आत त्यांनी लाल मिरची असते ना, लाल मिरची आणि लसूण याचा ठेचा किंवा याची जी चटणी आहे ती लावून दिली आहे अख्ख्या डोस्याला. खमंग असा लसणाचा वास आहे. आता उत्सुकता खूप वाढली की हा चवीला कसा असेल, बघूया. सांबारची मला वाटतं क्वांटिटी जी आहे ना ती जरा कमी आहे. मला असं वाटतंय संपून जातो लगेच सांबार. तुम्ही जर इथे येऊन गेला असाल तुमचं मत मला खाली सांगा. चटण्या पण थोड्या कमी वाटतात. मी विचारून बघतो की परत चटणी मिळते का. जर त्यांनी दिली तर ती आपल्याला फुकट मिळते का, आणि जर नाही तर मग त्याचे किती पैसे लावतात तेही आपण बघूया. चला घास घेऊन बघू. आधी नुसता डोसाचा घास खाऊन पाहायचा आहे की त्याचा किती प्रमाणात तिखटपणा किंवा काय बदल येतो त्या डोस्यामध्ये आणि नॉर्मल मसाला डोसामध्ये ते बघूया.
छान आहे. मे बी बाहेरचा गाज येतला म्हणून लसणाची एवढी चव नाही आली. किंवा मला जास्त मिरचीचा एक तिखटपणा नाही म्हणता येणार, पण मिरचीची चव जी आहे ती ओळखता आली की याच्यात मिरची लावलेली आहे. किंवा आज जसं आपण जाऊ तसं त्याच्यात आपल्याला त्या चवी लागतील. आता चटणी बरोबर खाऊया, लाल चटणी. डोसाची चव उत्तम आहे, नो डाऊट. छान आहे. नक्की ऑर्डर करा. घी रोस्ट गार्लिक मसाला डोसा हा पदार्थ तुम्ही नक्की ऑर्डर करा. हा प्रकार जो आहे गार्लिकचा म्हणजे लसणाचा, हा फक्त घीवाला डोस्यामध्येच येतो. तो तुम्हाला प्लेन घी डोसा येईल किंवा मग असा मसाला येईल. आपण मसाला घेतलेला आहे. ऑनियन उत्तप्पम. इथे अजून एक उत्तप्पा मिळतं ते म्हणजे त्यात टोमॅटो असतो. मला कांदा आवडतो म्हणून मी प्लेन ऑनियन उत्तप्पम मागवलं आहे. तर ऑनियन उत्तप्पा, चटणी आणि सांबार हा असा नेहमीसारखं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात मिरचीचे काप दिसत नाही आहेत, कोथिंबीर आहे जी मला वाटतं बॅटरमध्येच मिक्स केलेली आहे. चव बघूया कशी येते. जाडसरपणा जर तुम्ही पाहिलात तर असा जाडसरपणा आहे उत्तप्प्याचा. उत्तप्पा हा जाडच असतो. चव बघूया कशी येते. आधी नुसता खाऊन पाहायला मला आवडेल. लहानपणी इडली किंवा उत्तप्पा जो आहे नुसता खायचो, कोरडा खायचो, जास्त आवडायचा. चांगला आहे. याच्यापेक्षाही चांगला खाल्लेला वाईट नाही आहे चवीला. अर्थात सांबार आणि चटण्यांबरोबर याची चव अजून चांगली होईल. आणि हा नॉर्मल आहे. याच्यात तुम्हाला कुठलं लोणी बटर दिलं जात नाही. सांबार बरोबर खाऊन पाहूया. ऑनियन उत्तप्पापेक्षा यांचे जे डोसे आहेत त्याचा मी जास्त आनंद घेतला. किंवा तुम्हाला लोकांनाही इथले डोसे जास्त आवडतील. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करीन इथे आल्यावर तुम्ही डोसा घ्या. डोसामध्ये तुम्हाला जास्त आनंद मिळेल उत्तप्प्यापेक्षा. पुढचा जो पदार्थ आपण मागवला आहे तो म्हणजे इथली घी पोडी इडली. घी पोडी इडली म्हणजे आपल्याला काय करतात, ते इडली घेतात नॉर्मल, त्याच्यावर त्यांचा जो पोडी मसाला आहे तो पोडी मसाला टाकतात आणि तूप टाकतात. बाकीचे जे घटक आहेत सांबार चटण्या ते सगळं सेम आहे. मेन हायलाईट आहे त्यांचा पोडी मसाला. मला विशेषतः पोडी मसाला आवडत नाही, पण हा फार हाईप झालेला असा पदार्थ आहे. बऱ्याच लोकांना हा आवडतो, म्हणून तुमच्यासाठी सादर करण्यासाठी हा मी पदार्थ मागवला आहे. मला प्लेन इडली जास्त आवडते, पण ठीक आहे हाही पदार्थ आपण ट्राय करून बघूया. वाईट तर मुळीच नसणार आहे, पण प्रत्येकाची चॉईस जशी आहे. माझी चॉईस आहे प्लेन इडली. घी मुळात इडलीवर तूप टाकणं ही संकल्पनाच मला पटत नाही, पण अनेकांना आवडतात. घास घेऊन बघूया, प्लेन घास घेऊया, म्हणजे आपल्याला तो पोडी मसाला आहे आणि जे तूप आहे त्याची चव कळेल. छान आहे. पोडी मसाल्याची चव चांगली उभारून येते. तुपाचा फ्लेवर याच्यात आहे. विशेष म्हणजे मला यांची इडली दाखवायची.
इडलीचा आकार आहे ना तो चांगला आहे. ही थट्ट इडली नाही, ही नॉर्मल इडली आहे. नॉर्मल इडलीचा आकाराच्या हिशोबाने आकार छान मोठा आहे. आकाराची कल्पना यावी म्हणून ही अशी इडली आहे बघा. एवढी मोठी अशी ही इडली आहे. तर लावलेलं तूप. चला, बाकी सगळं सेम असणार आहे. तर तुम्ही जर पोळी आणि घी पोळीचे तुम्ही फॅन असाल, तुम्ही त्याला तर घी पोळी इडली मागवा. तुम्ही जर माझ्यासारखे प्लेन इडली खाणारे शौकीन असाल, प्लेन इडली बेस्ट. आणि शेवटचा पदार्थ जो आपण इथे मागवला आहे तो म्हणजे एक कॉम्बो मिळतो तुम्हाला, उपमा आणि शिरा. आपण हे दोन्ही पदार्थ कव्हर करण्यासाठी असे मागवलेत, हा कॉम्बो मागवला आहे. उपमा दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याहून सुंदर तो शिरा दिसतोय मला. त्याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत, मला वाटतं बहुतेक पायनॅपलचे काप आहेत आणि उपम्यासाठी त्यांनी आपल्याला चटणी दिलेली आहे. तर सुरुवात करूया उपम्यापासून आणि मग वळूया शिऱ्याकडे. उपम्यामध्ये ही डाळ दिसतीये, उपम्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ दिसतीये. छान उपम्याची मूद दिली होती ती आपण फोडली आणि आता घास घेऊया. उपमा, त्याच्यात गाजर पण आहे. त्याच्यात मित्रांनो उपम्यामध्ये मला गाजर पण आढळला. साऊथ इंडियन उपम्यामध्ये मला अशा भाज्या दिसतील. गाजर, मला वाटतं काही महाराष्ट्रीयन लोकही उपम्यामध्ये गाजर टाकतात. मी पहिल्यांदाच खातोय, माझ्यासाठी हा वेगळा अनुभव असणार आहे. तर आधी नुसतं उपमा खाऊन बघूया. चटणीची मागण्याची गरज वाटत नाहीये. छान गरम आहे उपमा. चांगला आहे. हा मिठाचा उपमा आहे, साखरेचा अंश नाही आहे याच्यात. गोडसरपणा काहीच नाही, मीठ ह्याच्यात आहे आणि फारसं तिखटही काही वाटत नाही आहे. हालाकी याच्यात मिरची आहे, मिरचीचा गाजर घेऊन बघूया. मिरची किंवा तिखट नाही आहे म्हणून तिखटपणा नाही आहे का काय. मिरचीचा गाजर घेऊन बघूया. मला पाहिजे बाई पोहे आणि उपम्यांमधली मिरची आवडते. मिरची तिखट नाही आहे म्हणून उपम्यामध्ये तिखटाची काही चव नाही. माझ्या हिशोबाने ठीकठाक आहे उपमा, वाईट नाही आहे. पण मला जो आवडतो त्यात हलकीशी साखर असली पाहिजे आणि मिरचीचा थोडासा तिखटपणाही पाहिजे. ही टेस्ट तुम्ही म्हणाल काही पण मागण्या करताय, ही प्रामुख्याने टेस्ट तुम्हाला FC रोडच्या हॉटेल निरंजनमध्ये मिळेल. हॉटेल निरंजनमधला तुम्ही उपमा खाऊन बघा. खूप सुंदर, खूप सुरेख, चविष्ट असा उपमा आहे. आता वळूयात आपण यांच्या या शिऱ्याकडे. शिऱ्याची पण त्यांनी अशी हिंमत दिलेली आहे. कदाचित हा पायनॅपल शिरा असावा. ड्रायफ्रुट्समध्ये काजू दिसले मला. एक घास घेऊन बघू. पायनॅपल शिरा, फ्रेश पायनॅपलचे काप आहेत त्याच्यात. चविष्ट असा शिरा आहे, छान आहे. मला उपम्यापेक्षा शिरा लाख पटीने आवडला. योग्य प्रमाणात गोडसरपणा, ज्या ड्रायफ्रूटचा एक रिचनेस या याच्यात आहे आणि पायनॅपलचा फ्रुटी फ्लेवर या शिऱ्याला अतिशय उत्कृष्ट असा शिरा बनवतो. आणि रवा जो आहे तो मला वाटतं बारीक रवा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तोंडात टाकलात विरघळतोय सगळं.
प्रॉपर ऑथेंटिक साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आपण आलो आहे आणि आपण फिल्टर कॉफी मागवली नाही असं होत नाही. आपण फिल्टर कॉफीचे फॅन आहोत म्हणून फिल्टर कॉफी तर साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मागवलीच पाहिजे. आणि खूप सुंदर अशी प्रेझेंटेबल त्यांनी अशी फिल्टर कॉफी दिली आहे. वरती छान असा फेस आहे आणि तो फेसही जरी तुम्ही पाहिलात तर वरती एकदम पांढरा शुभ्र असा पांढरा शुभ्र फेस आहे आणि इथे गोल्डन रंगाची कॉफीचा जो फेस आहे तो आहे. प्रेझेंटेबल आहे. कप आणि ही वाटी सुद्धा पितळ्याचीच दिसते. याला मी वाटीच म्हणतो, मला माहित नाही टेक्निकल शब्द काय असो. आपल्यासाठी पुणेकर आहोत आपण, वाटी. तर प्रॉपर असे ओतून पिऊया. आणि कॅमेराच्या मागे स्वाती आहे. स्वातीसाठी वैयक्तिक एक वेगळी कॉफी मागवली आहे कारण का फिल्टर कॉफीमध्ये नो शेअरिंग. पिऊन बघूया फिल्टर कॉफी आहे कशी. कडक, एकदम मस्त, जशी फिल्टर कॉफी एक्सपेक्टेड किंवा हवी तशी ही फिल्टर कॉफी आहे. फिल्टर कॉफीमध्ये एक हलकासा कडूसरपणा पाहिजे असतो, तो कडूपणा याच्यात आहे आणि थोडासा गोडसरपणा आहे. तोही हवा. तुम्हाला साखर कमी पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, पण माझं ऐकाल तर योग्य रेग्युलर साखर घ्या, रेग्युलर शुगर घ्या आणि ही फिल्टर कॉफी तुम्हाला खूप मजा देईल. तर अशा पद्धतीने आपला हा बँगलोर टिफिन रूमचा एपिसोड जो आहे तो आपण समाप्त करूया. खूप चांगले असे पदार्थ होते. प्रत्येक पदार्थाची चव चांगली होती. मला जे विशेष आवडलं ते तुम्हाला मी सांगतो. यांचे जे डोसे आहेत, आपण यांचा घी मसाला डोसा मागवला आणि गार्लिक घी मसाला डोसा, गार्लिक घी रोस्ट मसाला डोसा तोही मागवला होता. तोही खूप सुंदर होता, खूप चविष्ट होता. उत्तप्पा आपण मागवला तर मला उत्तप्पा एवढा आवडला नाही. त्याच्यापेक्षाही चांगले उत्तप्पे आपण खाल्लेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. अजून यांचं आता मी घी पोळी इडली मागवली होती. मला साधी इडली आवडते. यांची इडली खूप मऊ आहे, तर तुम्ही जर साधी इडली मागवली ती तुम्हाला खूप आवडेल. छान इडली. तुम्ही जर पोळी मसाल्याचे फॅन असाल तुम्ही घी पोळी मागवा, ती तुम्हाला छानच लागेल कारण का बेसिकली इडली यांची छान आहे. पोळी मसाला जो आहे मी 1-2 ठिकाणी खाल्लेला आहे, पण मला विशेष आवडत नाही म्हणून मी त्यात जास्त जाणार नाही. माझ्या हिशोबाने तो चांगला होता. उपमा आणि शिरा मागवला होता. उपमा एवढा खास नाही वाटला, पण शिऱ्यासाठी तुम्ही इथे आवर्जून या आणि इथे आलात तर शिरा तुम्ही मागवा. त्यात रंग टाकलेला आहे पण ठीक आहे. रंगाचा तुम्ही बाजूला ठेवला. चव त्याची खूप छान आहे. ओरिजिनल पायनॅपलचे काप आहेत आणि ड्रायफ्रुट्स आहेत. ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू आहेत. तर शिरा खूप छान आहे आणि जास्त गोड नाही आहे. मला एकदम मीडियम गोड असा तो शिरा मिळेल. त्याचबरोबर फिल्टर कॉफी अप्रतिम, जशी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये हवी तशी. तर असा हा आजच्या भागाचा एक काइंड ऑफ समरी होती. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि त्यांच्यासोबत इथे तुम्ही मेजवानीसाठी या. मी असं ऐकलं आहे की ते यांच्या मेन्यू कार्डमध्ये ना हा डोसा नव्हता, आपला म्हैसूर मसाला डोसा नव्हता. तुम्ही त्यांना विचारलं, ते म्हणाले 1 सप्टेंबरपासून ते तो नवीन मेन्यू कार्ड आणतायत आणि त्याच्यात काही अजून एक्स्ट्रा असे पदार्थ जोडत आहेत. तुम्हाला जर ऑर्गनाईज पद्धतीने पुण्यात कुठे काय मिळेल हे पाहायचं असेल तर एकांत रायडर पुणे फूड गाईड म्हणून आपण चालू केलेलं आहे. एक यादी आहे, सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्याची मिळते. त्या कॉपीची लिंक मी खाली ठेवली. 99 रुपये त्या सर्व्हिसची किंमत आहे. तर तुम्ही ती जर घेतली तर तुम्हाला आपण एकांत रायडर चॅनलवर कव्हर केलेले जे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला पद्धतशीर बघायला मिळतील. त्याच्यात आपण कॅटेगरी वाईज यादी दिलेली आहे. अनलिमिटेड थाळ्या, स्ट्रीट फूड, अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे, हे सगळं तुम्हाला त्या यादीमध्ये बघायला मिळेल जे आपण या चॅनलवर कव्हर केलेलं आहे. ही यादी संपणार कधीच नाही आहे. त्याच्यात ॲडिशन्स होत राहतील. एक नवीन जी स्पॉट्स आहेत ते याच्यात जोडले जातील आणि कंटिन्युअस ही यादी लाईव्ह असणार आहे. तुम्ही घेतली, तुम्हाला ही डाउनलोड करता येणार नाही, तुम्हाला कॉपी करता येणार नाही आहे, पण तुम्ही ही उघडून पाहता येईल तुम्हाला.
रेफरन्ससाठी ही नक्कीच तुम्हाला उपयोगी होईल असं माझं मत आहे. बाकी मी तुमच्यावर सोडतो. 99 रुपये तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ते भरून ही यादी नक्की घेऊ शकता. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.